बेळंकीत सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले उद्घाटन। पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत। मिरजपूर भागातील तरुण क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बेळंकी येथे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व पहिले भरवण्यात आले आहे। या स्पर्धा दिनांक 9 एप्रिल ते 13 एप्रिल 2025 अखेर चालू राहणार असून यामध्ये एकूण 24 क्रिकेट संघांची नोंद झाली आहे। आज सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच चषक स्पर्धेला सुरुवात झाली। यावेळी काही मान्यवर यांनी बॅटिंग व बॉलिंग करून सलामी दिली। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत खेळाडूंना देण्यात येणाऱ्या चषकचे उद्घाटन करण्यात आले। सर्व सामन्यांचे नियोजन जय महाराष्ट्र बेळंकी यांच्या वतीने करण्यात आले आहे। सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भाजपचे नेते सुरेश बापू आवटी, माजी नगरसेवक करण जामदार, युवा नेते दिगंबर जाधव, सरपंच सारिका शिंदे, डॉक्टर महेश कुमार शिंदे, सलगरचे युवा नेते विजय तात्या पाटील, माजी उपसरपंच सुरेश बापू कोळेकर, पद्मनाभन जाधवराव, संतोषवाडीचे माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड, संताजी गायकवाड, भरतभाऊ गायकवाड, काकासो पाटील, भीमराव गायकवाड व शिपूरचे प्रणव देसाई इत्यादी प्रमुख मान्यवर व सर्व खेळाडू यावेळी उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते टॉस जिंकून अचानक स्पोर्ट्स बेळंकी व कैलासवासी दीपक तांदळवाडे स्पोर्ट्स आरग यांच्यामध्ये सलामीचा सामना खेळण्यात आला। उद्घाटन वेळी संताजी सरकार व सुरेश बापू आवटी बोलताना म्हणाले, आपले सर्वांचे मार्गदर्शक संताजी गायकवाड सरकार यांच्या हस्ते आपण उद्घाटन करून सुरुवात केलेली आहे। या चषक मध्ये ज्या टीमनी खेळाडूंनी भाग घेतला त्या सर्वांनाच आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो। 5 दिवस आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कामगिरी करावी आणि आदरणीय शिंदे वहिनींनी तरुणांना एक खेळ उपलब्ध देण्याच्या दृष्टिकोनातून जे क्रिकेट सामने घेतले आणि भव्य दिव्य अशा या सामन्याला आज सुरुवात झालेली आहे। संताजी गायकवाड सरकारना मी मग सांगतो की तुमचं भाषण चालू असताना विजय तात्यांना मी तेच सांगत होतो की सुरेश भाऊनी या ग्रामीण भागातल्या लोकांना खेळाला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टिकोनातून मागच्या क्रिकेट सामन्याच्या वेळेला विजय तात्या सांगितलंय की ग्राउंडला जागा द्या आणि जे ग्राउंडला जागा द्यायला एक आदिवासी पद्धतीचं ग्राउंड आपण या पूर्व भागामध्ये सलगर या गावामध्ये उभा करूया। तर कोळेकर बापूंना आणि विजय तात्यांना विनंती करतो की ग्राउंडची जागा भाऊंना द्या आणि तिथं काय असेल ते पाठपुरावा आम्ही करतो। एक या पूर्व भागात चांगल्या खेळण्यासाठी खेळाडूंना आपण ग्राउंड उपलब्ध करून देऊया। या कार्यक्रमाला संयोजकांनी मला बोलवलं त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो आणि अनेकदा हे सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आशीर्वाद देण्यासाठी करणजी आलेत किंवा दिगंबर जाधव साहेब आलेत, विजय तात्या आलेत। तर या ठिकाणी आम्ही भाऊंच्या पुढे मैदानाची मागणी केली होती, पण दुर्दैव आमचं असं आहे की बेळंकी गावाला गायरान नाही आणि सलगर गावाला गायरान आहे आणि गाव तसं आमच्यापासून 3-4 किलोमीटर असल्यामुळे तिथं जरी मैदान झालं तरी आमचे कार्यकर्ते तिथं जाऊन खेळू शकतात, अशी काय अडचण येणार नाही सुरेश बापू। त्यामुळं हा जो एक प्रघात ग्रामीण भागात सुरू आहे, शक्यतो हे जे सगळे खेळाचे प्रकार वगैरे आहेत क्रिकेट वगैरे ते शहरी भागात असतात, पण आमच्या या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन केलं आणि विशेष करून मी सरपंचांचं कौतुक करेन, कारण अशा खेळासाठी एक सरपंच चषक म्हणून त्यांनी यावेळीपासून 2025 पासून चालू केलं। अतिशय मार्गदर्शक असा हा एक खेळाडूंना किंवा मुलांना एक खेळाचा प्रकार आहे आणि आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन आशीर्वाद दिलेत। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।